वदनांचे अलगुज नवा छंद नवा ध्यास शोधी नवे आकाश राखेतून मीच नवा घेतला आकार उजळून जाई पुन्हा अवघाची हा संसार अवघाची हा संसार. हर्ष प्लीज प्लीज असं वागू नकोस हर्ष प्लीज. मला इथे त्रास होतो, मला इथून घेऊन जा. कोणाचं तरी मूल घेऊन त्याच्यावर समाधान मानणारा तुला काय कळणार आहे रक्ताचं नातं काय असतं ते. अरे तुझ्या बाळासाठीच करते मी हे सगळं. आर यू शुअर तुम्ही 15 दिवस आधी काम पूर्ण करताय? 101% पांढरे साहेब. प्रियंका, तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवण्या एवढा मी मूर्ख नाहीये. हर्ष चल ना फिरायला जाऊ. अरे असं काय करतोस तू? मगाशी म्हणाला होतास ना आपण फिरायला जायचंय म्हणून. फसवलं तुला, गंमत केली. दिस इज नॉट फेअर. तू प्रॉमिस केलंयस मला. मोडलं मी प्रॉमिस. काय करशील? ठीक, नको घेऊन जाऊस तू मला. इथेच कोंडून ठेव या 4 भिंतीत मरेपर्यंत, माझा जीव जाईपर्यंत. अरे असा कुठला गुन्हा केलाय मी? एवढी कसली शिक्षा देतोस तू मला? त्यापेक्षा मारून टाक ना मला. जीव घे माझा, मरून जाते मीच. चल चल. कुठं? मरायला. काय बोललीस? चल फिरायला. मुरली गाडी काढ. ताई, रात्रीच्या जेवणात काय करू? नाही म्हणजे साहेब येणार असतील जेवायला तर त्यांना काय हवं नको ते तुम्हालाच विचारायला हवं ना. हां नाही पण आज साहेब नाही येणार आहेत जेवायला. म्हणजे आजही येणार नाहीत ते? ते ऑफिसच्या कामानिमित्त बाहेरगावी गेलेत म्हणून ते जेवायला नसणार आहेत. अजून काही विचारायचं आहे तुम्हाला? नाही. जा तुम्ही कामाला लागा. बरं. हॅलो, नेहा बोलते. कशी आहेस? हा बोल नेहा. अगं तू दिलेला गोफ सगळ्यांना खूप आवडला आणि मलाही खूप आवडला. तेच सांगायला फोन केला होता. थँक्यू. अगं खरं तर तो यांनीच करायला सांगितला होता. सावळीते, आजकाल खूप बदलले आहेत ते असं वाटतंय मला. घरातल्या अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये स्वतःहून इंटरेस्ट घेतात, ते सुद्धा ऑफिसचं सगळं काम सांभाळून. आणि नेहा, या नागपूरच्या प्रोजेक्टमध्ये तर त्यांनी स्वतःला अगदी झोकून दिलंय. मी तुला म्हटलं होतं ना, ते मुळात खरंच खूप चांगले आहेत ग. पण माणसाचं नशीब जर वाईट असेल ना तर त्याच्या हातून उगीच चुका घडायला लागतात. खरं तर त्यांनी शार्दूल मॉलचं कामही पूर्ण केलं असतं. असो, आता तो विषय नको. पण खरं सांगू का नेहा, माझं देवाकडे एकच मागणं आहे की इथून पुढे त्यांच्या प्रत्येक कामात त्यांना यश मिळू दे. खरं सांगू ताई, त्यांच्यात हा जो काही बदल घडून आलाय ना, हा फक्त तू त्यांच्यासाठी केलेल्या प्रार्थनेमुळे. तू केलेल्या पुण्याचं सगळं फळ त्यांना मिळतंय. पण प्रार्थनेला कर्तृत्वाची जोड हवीच ना नेहा. त्यांनी आज जे काही कमावलंय त्यात माझ्या प्रार्थनेबरोबरच त्यांच्या कर्तृत्वाचाही मोठा वाटा आहे. हो, तेही खरंच आहे म्हणा. बाकी सगळे कसे आहेत घरी? देवयानी कशी आहे? अगदी मजेत. आणि तुझं पिल्लू काय म्हणताय? पिल्लू एकदम मजेत. बरं ताई, ठेवते आता फोन, मग बोलू निवांत. अच्छा, बाय. काय गे, काय चाललंय तुझे?
पूजेची तयारी झाली का? आज आपल्याला बाबांकडे पूजेला जायचं आहे, लक्षात आहे ना? ए काय म्हणते मी, ऐकू येत नाही का तुला? नाही, मी नाही येऊ शकणार पूजेला. काय? अगं डोकं ठिकाणावर आहे ना तुझं? बाबांनी काय सांगितलंय? पूजेत खंड पडता कामा नये, आठवतंय ना? हो, पण यांच्या परवानगीशिवाय मी आता कुठेही जाणार नाही. झालं, मग कसली होते पूजा? तो काही तुला परवानगी देणार नाही. अगं संयोगिता, कशाला उगाच हट्ट करतेस? हे बघ संयोगिता, अगं बाबांच्या कृपेनं तुझ्या पोटी मूल जन्माला येईल, जे तुझं हक्काचं स्वतःचं मूल असेल. शेवटी आपलं ते आपलं असतं आणि परकं ते परकंच असतं. अगं तुझ्या होणाऱ्या मुलासाठी तरी पूजेत खंड पाडू देऊ नकोस. चल चल, पूजेची तयारी कर, थोड्या वेळाने निघायचं आहे आपल्याला. आई, मी येणार नाही. मला नाही म्हणतेस तू? अगं अगं हे सगळं मी तुझ्या भल्यासाठीच करते ना, माझा स्वार्थ नाही आहे यात. कळत कसं नाही तुला? मला माफ करा, पण यांच्या मनाविरुद्ध मी आता काहीही करणार नाही. ठीक आहे, मग राहा अशीच जन्मभर. त्यातच तुला आनंद आहे ना, मग राहा अशीच. आणि मी इथून सरळ जाते पोलीस स्टेशनला. त्यांना सांगते या घरात मला काडीची किंमत नाहीये, मला नेऊन टाका जेलमध्ये, तिथंच बरी आहे मी. इतके दिवस माझा नवरा आणि मुलगा काही ऐकत नव्हते, आता सूनही माझ्या विरोधात गेलीये. मग कशाला राहू मी इथं? नाही नाही, तूही माझं ऐकणार नसेल ना तर मी ताबडतोब निघाले इथून. आई, तुम्ही माझं ऐका. नाही, अजिबात ऐकणार नाही. तू जर माझं ऐकणार नसेल तर मी इथं थांबणार नाही. येते. हा, येते. गुणाची ग बाय माझी ती. जा जा जा, लवकर पूजेच्या तयारीला लाग. अगं वेळ थोडा राहिलाय आपल्याकडं, निघ निघ आता तू. वरून सुभेदारनं सगळं चांगलं मॅनेज केलंय. आता मॉलचं काम लवकरच पूर्ण होणार. एकदा पूर्ण झालं की ते पूजा वगैरे सगळं करून टाकूया, इनॉग्रेशन वगैरे. वास्तविक शार्दूलच्या स्मृतीसाठी मी हा मॉल उभारण्याचा विचार करत होतो, पण आता कसं आहे, तो स्वतःच परत आलाय, त्यामुळे त्याचं नाव ठेवणं मला काही बरोबर वाटत नाही. काहीतरी दुसरं नाव ठेवावं. कुठलं? मातोश्री असं नाव सुचलंय मला. कसं आहे? मातोश्री. हा, छान आहे बाबा नाव. काय आता सगळं सुरळीत होईल, पण राहून राहून एका गोष्टीची खंत वाटते मला. भोसलेने हे काम पूर्ण करायला हवं होतं. त्यांनी ते दिलेल्या वेळेत पूर्ण केलं नाही, म्हणून तर आपण हे काम त्याच्याकडून काढून घेतलं. असावरीला मात्र या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटलं असणार. सावरीताईचा फोन येऊन गेला बाबा. काय म्हणाली? काही नाही, नवीन प्रोजेक्टवर हर्षवर्धन खूप मेहनत घेत आहेत असं म्हणाली. तिचा खूप विश्वास आहे त्यांच्यावर, आणि अर्थात तो आता असायलाही हवा. शार्दूल मॉलचं काम त्यांच्या हातून गेल्यानंतर खूप बदल झालाय त्यांच्यात. हा, मलाही तसंच वाटतंय, म्हणून तर त्याला पैसे द्यायला तयार झालो मी. हे मात्र तुम्ही बरंच केलं तर बाबा. प्रत्येक माणसाच्या हातून चुका होतात, पण ती चूक सुधारण्यासाठी त्याला एक तरी संधी मिळायलाच हवी. तुम्ही मला सुद्धा अशी संधी दिली होती, म्हणून तर मी इथे. मी काही संधी वगैरे तुला दिली नाही, उलट तूच माझ्या घराला घरपण दिलास. माझा मुलगा मला परत दिलास, मला नातू दिलास. खरंच तुझं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे पुरे. बाबा, आता माझं कौतुक पुरे करा आणि चहा घ्या, थंड होतोय. घेऊ चहा, घेऊ ना, घेऊ, घे घे. थँक्स, खूप मजा आली. इतक्या दिवसातून या जागेतून बाहेर पडले.
मोकळ्या हवेत फिरायला गेले तेही तुझ्याबरोबर. परत इथे यावंसंच वाटत नव्हतं माहिती. हर्ष, असं नाही का होऊ शकत की आपण दोघंच. मुरली, मुरली, काय साहेब? जेवण तयार आहे? आहे साहेब, टेबलावर मांडून ठेवलंय साहेब. गुड. तुझा आता झोप, बाहेरनं कुलूप लावून घे. ठीक आहे साहेब. सकाळी 7 वाजता उठव मला. 8 वाजता मी निघणार आहे. गाडी साफ करून ठेव. ठीक आहे साहेब. तू सकाळी निघालेस? का? काम आहेत खूप. असं काय करतोस हर्ष? मला एकटीला सोडून मी उद्या निघून जाणार. म्हणजे त्याआधीच इथून निघण्याचा काहीतरी मार्ग शोधावा लागेल. अरे आधी कुठे गेला होतास? डॉक्टरांकडे. मग काय म्हणाले डॉक्टर? त्यांना दादाला भेटायचं, त्याच्याशी काहीतरी बोलायचं त्यांना. वहिनी, त्यांना काय बोलायचं असेल का दादाशी? आधी अरे तू एवढं टेन्शन नको घेऊस. त्यांना कदाचित असं सांगायचं असेल की आधी आता पूर्णपणे बरा झालाय आणि त्याला ट्रीटमेंटची गरज नाहीये. आधी मी मुलीकडच्यानं रविवारी घरीच बोलवलंय. हा, आपल्यात बोलणं झालं होतं त्याप्रमाणे. ठीक नाही, म्हणजे मला तसं यांच्याशी बोलता येईल. म्हणजे तेही घरी थांबू शकतील ना. इथं सगळ्यांची पसंती मिळाली की मग पुढचं सगळं ठरवता येईल ना. सावरीताई, अगं मला तुझ्या रूममध्ये फोटोग्राफ सापडले. कुणाचे आहेत ग? अगं नाही, आम्ही आदित्यचं लग्न करायचं म्हणतोय ना, त्या मुलींचे आहेत. वहिनी, त्या मुलीला सगळं सांगितलंस ना माझ्याबद्दल? म्हणजे माझ्या भूतकाळाबद्दल सगळं सांगितलंस ना? हां हां, हो, म्हणजे मी सांगितलंय सगळं. हर्षदाबद्दल माहिती आहे. हो, म्हणजे मलाही कळलंय. फार वाईट झालं. आधी आधी ताई, काय झालं याला? त्याला हर्षदाची आठवण आली. हा मुलगा आपलं दुःख कधी विसरणार आहे कोण जाणे. हर्ष प्लीज मला इथून घेऊन चला प्लीज. काय चाललंय तुझं प्रियांका? मला हवं तर तिथे नेऊन कोंडून ठेव, पण मला इथून घेऊन चल. जमणार नाही हर्ष, मला इथे खूप भीती वाटते. हर्ष, या जंगलात खूप जनावरं असतात, साप वगैरे असतात. मला इथे खूप भीती वाटते. मला इथून घेऊन चल. इथे कोणी येणार नाही आणि कोणी आलं तर मुरली आहे. मला त्या मुरलीची पण भीती वाटते. तुला मुरलीची भीती वाटते? हर्ष, बॉस, आम्ही करायचं काय? सांगतो, नीट ऐक. या पेट्या घेऊन हायवेला जायचं. तिथं तुम्हाला सूर्यबाण भेटेल. चेक नाक्यावरून या पेट्या आतमध्ये नेण्यासाठी तो तुम्हाला मदत करेल. तिथून गांधीनगर चौकातील शुभम हॉटेलमध्ये जायचं. तिथल्या रूम नंबर 5मध्ये या पेट्या पोचवायच्या. तिथं नाईक थांबलाय.
पण रजिस्टरमध्ये त्याचं नाव वेणुगोपाळ असं असेल. पेट्या तिथं पोचवल्या की तुम्ही ताबडतोब तिथून पळ काढायचा. पण कुठे साहेब? कुठेही जा, पण हे काम झाल्यानंतर मला भेटण्याचा किंवा फोन करण्याचा प्रयत्न सुद्धा करायचा नाही. आपापले मोबाईल बंद करून ठेवा. कमीत कमी 1 आठवडा तरी एकमेकांशी बोलू नका. लक्षात ठेवा, या पेट्या नाईकपर्यंत पोहोचवण्यामध्ये थोडी जरी गडबड झाली तर गाठ माझ्याशी आहे हे विसरू नका. उचला त्या पेट्या आणि निघा. Oh man, dream play. जय कॉली. या पोरीच्या पोटी मोल जन्माला येऊ दे. तुझा प्रसाद तुला मिळेल. या बाबाचा वचन आहे. जय कॉली. तू बाहेर जा. तुला मी बाहेर जायला सांगितलं होतं ना. जा बाहेर. अगं जा ना बाहेर. जा म्हणते ना. बाबा, माझ्या घरी माझा नातू यायला आणखी किती दिवस लागतील? बस काही दिवसातच. एकदा का ही पूजा पूर्ण झाली की तुझ्या घरी नातू येणार. हा, फक्त बळीचं विसरू नकोस. 2 लाख रुपये द्यावे लागतील. 2 लाख? पण एवढे पैसे मी आणू कुठून? तुला जर नातू हवा असेल तर तुम्हाला 2 लाख रुपये द्यावेच लागतील. त्याशिवाय पूजा पूर्ण होणार नाही. काली माता पावणार नाही. जय काली. कार्तिक, बोल कार्तिक. सर सर एक खूप वाईट बातमी. काय रे, काय झालं? सर तुम्ही कुठे आहात आता? मी आता जॉगिंगला निघालो होतो. काय झालं बोल ना. सर आपल्या शार्दुल मॉलच्या साईटवर स्फोट झालाय सर. काय? कधी? सर ते काय माहित नाही. मी पण जॉगिंगला असताना साईटवरनं कॉन्ट्रॅक्टरचा फोन आला होता की तिकडे स्फोट झाला म्हणून. सर स्फोट कशामुळे झाला ते काय माहित नाही. म्हणजे गॅस सिलेंडरमुळे की शॉर्ट सर्किटमुळे ते काही क्लिअर झालेलं नाहीये. मी आता तिकडेच निघालोय. तू ताबडतोब तिकडे जा. मी आलोच तिकडे. नाही सर तुम्ही नका येऊ प्लीज. का? मी जातो आणि बघतो नेमकं काय झालंय ते. सर अशा वेळी परिस्थिती चिघळूही शकते. नाही तुमच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मी परिस्थितीचा अंदाज घेतो आणि तुम्हाला तिथून फोन करतो. तुम्ही आत्ता नका येऊ प्लीज. ठीक आहे, तू तिकडे पोच आणि मला लगेच कळव. मी वाट बघतोय तुझी. ओके सर, मी फोन करतो. काय? काय? पण कधी झालं कधी हे? हॅलो, मॅडम उदापुरे बोलतोय. हां बोला उदापुरे. साहेब कुठे आहेत? आले नाहीत का अजून? नाही हो, नाही आलेले. मॅडम इथे मोठा प्रॉब्लेम झालाय. काय झालं? शार्दूल मॉलमध्ये स्फोट झालाय.
काय? हो, तिथे बरंच नुकसानही झालंय. बरीच माणसं जखमी झाली आहेत. मॅडम, सरांना ताबडतोब कळवायला हवं. मी त्यांचा फोन ट्राय करतोय पण लागत नाहीये. बरं ठीक आहे, मी पण त्यांना फोन ट्राय करते. ठीक आहे मॅडम, पण प्लीज सरांना लवकरात लवकर कळवा. हो. बरं, मी ठेवतो फोन. हो चालेल. यांचा फोन एक लागत नाहीये. यांना कसं कॉन्टॅक्ट करू हेच कळत नाहीये. खरंच काय करू आता?